ईव्ही कार चार्ज करताना सावधान. शॉर्ट सर्किटमुळे होऊ शकतो घात. ईव्ही कारनं घेतला 8 जणांचा बळी. इंदूरच्या ब्रजेश्वरी कॉलनीत सेठिया यांचा बंगला आगीनं वेढला होता. अचानक ही आग लागली होती. आजूबाजूचे रहिवासी भयभीत झाले होते, कारण आगीचे लोळ इमारतीतून बाहेर पडत होते. तसंच आतून स्फोटाचे आवाजही येत होते. या आगीला कारणीभूत ठरली सेठिया कुटुंबाकडे असलेली ईव्ही कार. होय, ईव्ही कारमुळे हा बंगला आगीच्या भक्ष्यस्थानी पडला होता. घटनेच्या रात्री सेठियांनी आपल्या इमारतीखाली ईव्ही कार चार्जिंगसाठी लावली होती. रात्री कारमध्ये शॉर्ट सर्किट झाला आणि कारनं पेट घेतला. त्यानंतर ती आग अख्ख्या इमारतीत पसरली. फायर का जो ट्रिगर पॉइंट है वो इलेक्ट्रिक व्हीकल का जो चार्जिंग पॉइंट था वहाँ से ट्रिगर हुआ होगा. वो किस कारणवश हुआ ये फॉरेंसिक की टीम और आगे एग्जामिनेशन में पता चलेगा. और क्योंकि रहवासी घर था और ऐसा प्रतीत होता है प्राइमरी उसमें कि इसमें इलेक्ट्रिक लॉक्स थे. आग बंगल्यात पसरल्यानंतर किचनमधील गॅस सिलेंडरचाही स्फोट झाला. त्यामुळे आग आणखी पसरली. दरम्यान आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी इमारतीचा वीज पुरवठा खंडित करण्यात आला होता. पण इमारतीत इलेक्ट्रॉनिक दरवाजे असल्यामुळे ते आपोआप बंद झाले. त्यामुळे अग्निशमन दलाच्या जवानांना आगीवर नियंत्रण मिळवण्यात शर्थीचे प्रयत्न करावे लागले. हर घर के अंदर आज की तारीख में लोग सोचते हैं कि अब नई गाड़ी खरीदना है तो ईवी खरीदें, क्योंकि वैसे भी आप देख रहे हैं विश्व के अंदर जो अभी चल रहा है ऑयल को लेकर ही चल रहा है और ऑयल के कब क्या भाव होंगे पता नहीं. इसलिए सब लोग ईवी के बारे में सोचते हैं. मैं भी सोचता हूँ कि अगली गाड़ी कोई ख़रीदना है तो ईवी ही खरीदना है. पर ईवी की चार्जिंग से अगर आग लगती है तो ये तो बहुत अलार्मिंग है. सध्या ईव्ही अर्थात बॅटरीवर चालणाऱ्या वाहनांच्या खरेदीकडे लोकांचा ओढा आहे. पेट्रोलला पर्याय म्हणून सरकारकडूनही ईव्ही वाहनांना प्रोत्साहन दिलं जात आहे. त्यामुळे आता घराघरात ईव्ही वाहनांची संख्या वाढते आहे. पण या वाहनांचं चार्जिंग करताना काळजी घेण्याचीही आवश्यकता आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 मराठी.